आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल पारंपरिक गुळाच्या कापण्या। आपल्या आजी आईच्या हातची चव आठवण करून देणारी ही रेसिपी अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि झटपट तयार होते। खुसखुशीत गोड आणि तोंडात विरघळणाऱ्या या गुळाच्या कापण्या एकदा बनवल्या की पुन्हा पुन्हा बनवाव्याशा वाटतील। तर चला पाहूया या पारंपरिक रेसिपीची सोपी आणि परफेक्ट पद्धत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कापण्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेणार आहे। तर बघा, या वाटीच्या प्रमाणात आपण पिठाचे आणि गुळाचे प्रमाण घेणार आहे। तर बघा, याच वाटीने मी 2.5 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर पुढे 1 वाटी बारीक चिरलेला गूळ, अर्धी वाटी बेसन पीठ, त्याच्यानंतर तेलाचं मोहन घालण्यासाठी 2 चमचे तेल, या ठिकाणी तुम्ही तूप घेतलं तरी देखील चालेल, गरजेनुसार खसखस, 1 चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा बडीशेप पावडर, अर्धा चमचा अख्खी बडीशेप आणि गरजेनुसार मीठ घेतलेलं आहे। तर बघा, साहित्य जाणून झालं। आता आपल्याला एक महत्त्वाची स्टेप करायची आहे, ते म्हणजे परफेक्ट पाण्याचं प्रमाण। तर या साहित्याच्या प्रमाणाला मी या ठिकाणी पाऊण वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे। पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये गूळ घातला, गॅस बंद करायचा आहे, कारण आपल्याला या ठिकाणी गुळाचा पाक करायचा नाही। हलकं पाणी गरम करून त्यामध्ये गूळ विरघळून घ्यायचा आहे। तर बघा, गूळ विरघळला। आता हे पाणी आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे। पाणी थंड होते तोपर्यंत आपण मिश्रण तयार करूयात। तर बघा, मिश्रण बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक छोटी परात घेतली। आता परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये बेसन पीठ घालूयात। त्याच्यानंतर पुढे सुंठ पावडर, आता सुंठ पावडर ऐवजी आपण वेलची पावडरसुद्धा घालू शकतो। त्याच्यानंतर बडीशेप पावडर। आता बघा, या ठिकाणी मी अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे, कारण ज्यावेळेस आपण कापण्या खातो ना, त्यावेळेस एखादा जरी कण बडीशेपचा लागला ना, खूप भारी वाटतं, त्यामुळे जरूर घाला। तर बघा, गरजेनुसार मीठ घातलं। आता सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर बघा, साहित्य मी छान असं मिक्स करून घेतलं। आता आपल्याला या मिश्रणावरती तेलाचं मोहन घालायचं आहे। तर बघा, तेल मी कडकडीत गरम करून घेतलं, तेलाचं मोहन घालूयात। तर बघा, या ठिकाणी तुम्ही तुपाचं मोहन घातलं तरी देखील चालेल। तर बघा, गरम आहे तोपर्यंत आपल्याला चमच्याच्या मदतीने हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। तर छान असं मिक्स करून घेतलं। आता आपल्याला हे तेल सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून कापण्या खुसखुशीत बनवून तयार होतील। तर बऱ्याच वेळा कापण्या तळल्यानंतर एकतर खूप जास्त कठीण होतात किंवा मग वातड होतात। तर कापण्या कठीण आणि वातड होऊ नये, कापण्या खुसखुशीत व्हाव्यात म्हणून आपल्याला या ठिकाणी सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित तेल चोळून घ्यायचं आहे। तर बघा, मी सगळ्या मिश्रणाला तेल व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे। आता हे कसं ओळखायचं, तर पिठाचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोळा करायचा। जर गोळा अशा प्रकारे बनत असेल तर सगळ्या मिश्रणाला तेल व्यवस्थित लागलेलं आहे। त्यानंतर पुढे जे गुळाचं पाणी म्हणजेच गुळवणी आपण थंड व्हायला ठेवलेली होती, ती पूर्णपणे थंड झाली। आता गाळून घेऊयात, म्हणजे काही पालापाचोळा असेल तर निघून जाईल। तर बघा, गुळवणी गाळून घेतली। तर या ठिकाणी एक महत्त्वाची टीप म्हणजे ही जी गुळवणी आहे ना, ती आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे, त्याच्यानंतरच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। जर आपण गरम पाण्यामध्ये हे पीठ मळून घेतलं तर ते पीठ खूप जास्त कठीण होईल आणि त्याच्या कापण्या खूप जास्त वातड होतील। त्यामुळे पाणी पूर्णपणे आपल्याला थंड झाल्यानंतरच पीठ मळून घ्यायचं आहे। तर बघा, थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेतोय। तर या ठिकाणी पीठ जास्त आपल्याला कठीण किंवा पातळ मळायचं नाही, मध्यम घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। तर आपण पुरीसाठी जशी कणिक मळतो ना, सेम तशी कणिक आपल्याला या ठिकाणी मळून घ्यायची आहे।
तर कापण्या आपण दोन प्रकारे बनवू शकतो, एक तर खुसखुशीत आणि दुसरी म्हणजे कुरकुरीत. तर आपण ज्या कापण्या बनवतोय त्या खुसखुशीत बनवतोय. जर तुम्हाला कुरकुरीत कापण्या बनवायच्या असतील तर पिठामध्ये 2 चमचे रवा घाला आणि ज्यावेळेस आपण पोळी लाटतो ना कापण्या बनवण्यासाठी, ती पोळी थोडीशी पातळ लाटा. बघा कापण्या तळल्यानंतर एकदम कुरकुरीत तयार होतील. तर आपण ज्या कापण्या बनवतोय त्या खुसखुशीत कापण्या बनवतोय. जर तुम्हाला कुरकुरीत कापण्या रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, आपण नक्की बनवूया. तर बघा थोडं थोडं पाणी घालून मी कणिक मळून घेतली. जे थोडं पाणी राहिलेलं होतं ते देखील मी यामध्ये ओतलं. तर पाण्याचं आणि पिठाचं योग्य प्रमाण झालेलं आहे, बघू शकता. आता व्यवस्थित कणिक मर्दून घेऊयात. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आले असेल पाण्याचे आणि पिठाचे प्रमाण अगदी परफेक्ट झालेले आहे. पण काही वेळा पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. कारण का आपण जर जुन्या गव्हाचे पीठ वापरले तर ते पाणी जास्त शोषून घेते, कारण गव्हामधील नैसर्गिक ओलावा कमी झालेला असतो. आणि त्याच्या तुलनेत आपण जर नवीन गव्हाचे पीठ वापरले तर ते पाणी कमी शोषून घेते. त्यामुळे पाण्याचे प्रमाण थोडेफार कमी जास्त होऊ शकते. जास्त नाही, फक्त एक 4 ते 5 चमचे. तर बघा छान अशी कणिक मर्दून घेतली. आता कापण्या बनवूया. तर या ठिकाणी कणिक भिजत ठेवायची काहीही गरज नाही, कारण आपण कणिक व्यवस्थित मर्दून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही कणिक भिजत ठेवू शकता, परंतु माझ्या मते कणिक भिजत ठेवायची काहीही गरज नाही, कारण यामध्ये गूळ असल्यामुळे पुन्हा कणिक कठीण होते. पुन्हा त्याला मळून मर्दून घ्यावं लागतं, यामध्ये आपला वेळ जातो. त्यामुळे आपण जेव्हा कणिक मळतो ना त्यावेळेसच कणिक व्यवस्थित मळून घ्यायची. तर बघा एक उंडा बनवून घेतला, राहिलेले 2 उंडे आपण झाकून ठेवूया. त्याच्यानंतर पुढे लाटण्यासाठी पोळपाट घेतला. आता पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेऊया, कारण गुळाची पोळी लाटताना पटापट सरकली जात नाही. असं थोडंसं तेल लावलं की पटापट सरकते. तर लाटण्यालाही थोडंसं तेल लावून घेते. त्याच्यानंतर बघा एक उंडा घेतला. आता लाटून घेऊयात. तर या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट बघा, आपण ज्यावेळेस पोळी लाटतो ना, पोळी पुरी एवढी झाली की आपल्याला पटकन त्याला खसखस पेरून घ्यायची आहे. बघा खसखस पेरून घेऊयात. खसखस पेरून झाली. आता आपल्याला या लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे ती खसखस व्यवस्थित पिठामध्ये रुतली जाते. तर बघा छान असं लाटून घेते. त्याच्यानंतर दुसऱ्याही बाजूला आपल्याला खसखस पेरून घ्यायची आहे. जोपर्यंत पोळी छोटी आहे तोपर्यंतच खसखस पेरून घ्या, म्हणजे ती छान अशी पिठामध्ये रुतली जाते. तर बघा दुसऱ्याही बाजूला छान अशी खसखस लावून घेतली. आता लाटून घेऊयात. तर पोळी लाटत असताना आपल्याला जास्त जाड किंवा पातळ लाटायची नाही. चपातीपेक्षा थोडी जाड पोळी लाटायची आहे, म्हणजे भाकरीप्रमाणे ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता इतपत जाड ही पोळी मी लाटून घेतलेली आहे. आता कट करून घेऊया. तर कट करत असताना तुम्ही चौकोनी काप करू शकता, किंवा मग कापण्या म्हटलं की डायमंड शेप येतो, तुम्ही डायमंड शेपमध्ये या कापण्या कट करून घेऊ शकता. तर बघा डायमंड शेपमध्ये मी कापण्या कट करून घेते. तर बघा कट करून झाल्या, तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते कितपत छान कापण्या झालेल्या आहेत. जास्त जाड किंवा पातळ नाही, मध्यम साईजच्या या कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता राहिलेल्या 2 उंड्याच्या कापण्या आपण सेम पद्धतीने बनवून घेऊया. तर बघा काही वेळातच मी सगळ्या कापण्या बनवून घेतल्या. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण थोड्या प्रमाणात कापण्या बनवलेल्या आहेत. जर तुम्ही जास्त प्रमाणात कापण्या बनवत असाल तर 2-2 उंड्याच्या कापण्या बनवून तळायला घ्या. एकाच वेळी जास्त कापण्या बनवून ठेवू नका, नाहीतर त्या कापण्या वातडल्या जातील. त्यानंतर बघा कापण्या तळून घेऊया. तर कापण्या तळताना तेलाचं टेम्परेचर योग्य घेणं खूप महत्त्वाचं आहे. ते ओळखायचं कसं, तर अशा प्रकारे एक छोटी कापडी तेलात सोडायची. जर ती हळुवारपणे बुडबुडे घेत घेत वरती येत असेल तर समजून जायचं तेल मध्यम कडक तापलेलं आहे. आता कापण्या तळून घेऊया.
तर कापण्या तळत असताना खूप जास्त कापण्या एका वेळी तळायला घेऊ नका, जेवढ्या बसतील तेवढ्याच घ्या. जर आपण एकाच वेळी खूप जास्त कापण्या तळायला घेतल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होईल आणि तेलाचं टेम्परेचर कमी झालं तर कापण्या खूप जास्त तेल शोषून घेतील आणि त्या कापण्या वातड होतील. याच्या उलट जर आपण तेलाचं टेम्परेचर खूप जास्त कडक घेतलं तर त्या कापण्या गूळ असल्यामुळे पटकन वरून काळसर होतील, आतपर्यंत त्या व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत. त्यामुळे तेलाचं टेम्परेचर मध्यम घेणं खूप गरजेचं आहे. तर बघा, लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. तर बघा, या ठिकाणी मी एकसारख्या एका रंगावर कापण्या तळून घेतल्या. मी पुन्हा एकदा सांगते, एकसारख्या एका रंगावर कापण्या तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर एकसारखं असणं खूप गरजेचं आहे. तर बघा, कापण्या मी छान अशा तळून घेतल्या. काढून घेऊयात. तर कापण्या काढत असताना पहिल्यांदा झाऱ्यामध्ये काढून घ्या, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल. तर बघा, आपल्याला आता टॅप टॅप करून एक्स्ट्राचं तेल निथळून घ्यायचं आहे. मस्त. आता आपल्याला या कापण्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे जे उरलेले तेल आहे ते देखील निघून जाईल. तर बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मस्त कापण्या तयार झालेल्या आहेत. अगदी बिस्किटासारखा रंग देखील आलेला आहे. आता दुसरी बॅच तळून घेऊया. दुसरी बॅच तळत असताना तेलाचं टेम्परेचर चेक करा, कारण पहिली बॅच तळल्यामुळे तेलाचं टेम्परेचर थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. तर सेम पद्धतीने आपण दुसरी देखील बॅच तळून घेतोय. त्यानंतर एक महत्त्वाची टीप सांगते. तर कापण्या टाकल्यानंतर लगेचच त्याला झाऱ्या लावू नका, त्याला त्याची जागा फिक्स करू द्या, त्यानंतरच त्याला झाऱ्या लावा. तर बघा, थोडेफार बुडबुडे कमी झाले, कापण्या हलवून घेतल्या. आता आपल्याला या कापण्या लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी बघू शकता, दुसरी देखील बॅच मी तळून घेतली. मस्त अशी एका रंगावर एकसारख्या कापण्या तळल्या गेल्या. काढून घेऊया. तर काढून घेत असताना पहिल्यांदा झाऱ्यामध्ये काढून घ्या, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल. कापण्या काढून घेतल्यानंतर आपल्याला टॅप टॅप करून एक्स्ट्राचं तेल निथळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता, सगळ्या कापण्या तळून झाल्या. मस्त अशा एका रंगावर एकसारख्या कापण्या तळून झालेल्या आहेत. तर तुम्हाला एक कापणी तोडून दाखवते कितपत खुसखुशीत झालेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आतून पोकळ खुसखुशीत अशा या कापण्या तयार झालेल्या आहेत. कापणी तोडल्यानंतर सुद्धा बघू शकता, हाताला अजिबात तेल लागलेलं नाही. पिठाचे आणि पाण्याचे प्रमाण योग्य घेतले की कापण्या खुसखुशीत कमी तेलकट तयार होतात. तर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते, माझ्या हाताला थोडंसुद्धा तेल लागलेलं नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने कमी तेलकट खुसखुशीत कापण्या बनवलेल्या आहेत आणि कापण्या कठीण होऊ नयेत, वातड होऊ नयेत म्हणून खास टिप्स देखील बघितलेल्या आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.